कडे पाहतोय. एज इज अ जस्ट नंबर. वयाचा आकडा हा फक्त आणि फक्त आकडाच असतो असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. कारण कालच्या दिवसामध्ये UPL आम्हाला संधी सुद्धा होती त्या ठिकाणी, परंतु काय फलंदाजी केली. रायगडचा क्रिस गेल, वेशवीचा फलंदाज, ज्याच्या नावावर 40+ माध्यमातून 3 बाईक, समर्थ कडू. काल अफलातून बॅटिंग झाली, एक अर्धशतक सुद्धा त्याच्या बॅटमधून आलं आणि नॉट आउट दोन्ही पण इनिंग साकारल्या. शिवशक्ती यंगस्टर धाकटुजीचा संघ टॉप 7 मध्ये प्रवेश करणारा संघ कालच्या 5व्या विश्वामध्ये आपण पाहिला. उरणमधल्या कोट नाक्याचं मैदान, त्या मैदानावर अफलातून फलंदाजी. प्रणय सर शेवटची मॅच होती आणि संयम सरांनी आम्ही त्या ठिकाणी होतो. शेवटच्या मॅच मध्ये संध्याकाळचं वातावरण 64 धावसंख्या असं वाटलं होतं शेवटच्या चेंडू मॅच येईल. 9 चेंडू राखून सामना जिंकला. समर्थ कडू काय फलंदाजी झाली असेल इमॅजिन करा. अफलातून बॅटिंग झाली. 5 षटकांची मॅच, 5 षटकामध्ये प्रणय सर 9 चेंडू राखून 64 धावसंख्या जमवतात. गोलंदाजाची लखतर अक्षरशः वेशीवर टांगली होती. अशा प्रकारची फलंदाजी आपण पाहिली. लेफ्ट आर्म ओव्हर, पंचांचा इशारा. मॅच चालू होईलच. 2 फलंदाज ऑन स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण. मनोज जोशी आणि ऑफ स्ट्राइक एंडला फलंदाज त्यांना साथ देण्यासाठी उमेश जाधव. 2 खेळाडू. लेट्स प्ले. पहिला बॉल. बऱ्याचशा कालावधीनंतर मॅचला सुरुवात. हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, अपिश फटका खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर अजिबात पाहायला मिळाला नाही. जागेवरून फटका सजवण्याचा प्रयत्न. कीपरच्या हातामध्ये बॉल जातोय. पहिला चेंडू जातोय निर्धाव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्सने आपण पाहतोय. उजव्या हाताचा खेळाडू स्ट्राइक एंडला आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. 4 षटकांची मॅच. पहिलं षटक प्रगती पथावर. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. समोर टाकला बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, गॅप मध्ये फटका. डीपेक्षा कव्हरचा खेळाडू लॉंग चेस आहे. मैदान या ठिकाणी आपण पाहता आउटफील्ड फास्ट. चेंडू अडवला जातोय. थोडंसं फंबल झालोय. एकेरीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला तिहेरीमध्ये थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाली त्या ठिकाणी. त्याचा फायदा उचलला. 2 चेंडूची समाप्ती. पहिली धावसंख्या या ठिकाणी पाहतो धाव फलकावर लागलेली आहे. बिनबाद 3. 2 चेंडूची समाप्ती. पहिलं षटक प्रगती पथावर. स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळेल. 3 धावसंख्या झालेल्या आहेत. उमेश जाधव आणि या क्रीडांगणाचा इतिहास मला आता सांगतात प्रणयजी म्हात्रे. लोएस्ट टोटल कित्येक वेळा पाहिले आपण या मैदानावर. ओ ड्राईव्ह केला बॉल सरळ हातामध्ये. सेकंड अटेम्प्टला झेल टिपला जातोय. खेळाडू होणार पहिलाच झेलबाद. पाहतोय प्रतिम संगीत आपण पाहिलं तर 12 जानेवारी खऱ्या अर्थानं राजमाता जिच्या उरातून खऱ्या अर्थानं अशी ज्योत जन्माला आली, त्या ज्योतीनं संबंध महाराष्ट्र उजळून या ठिकाणी आपण पाहिला. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या उरातून जन्माला आलं असेच राजमाता जिजाऊंचे संगीत आणि त्यांची जयंती आपल्याला येत्या रविवारी 12 तारखेला नक्कीच थाटामाटात महाराष्ट्रात साजरी होताना पाहताना मिळेल. राजमाता जिजाऊंची जयंती 12 जानेवारी आणि 19 फेब्रुवारी या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. 1 डाऊन साठी खेळाडू आनंद जोशी, एक हार्ड हिटर फलंदाज. स्ट्राइक एंडला समोर टाकला बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, बॅक टू द बॉलच. इथे मात्र डायरेक्ट हिट. रिफ्लेक्शन का आहेत पहा. क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं झालंय. विकेट्स मिळाली त्यानंतरचा मात्र आत्मविश्वास गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो. बॅट चेंज करतो खेळाडू. पहिला चेंडू फेस केला आणि स्वतःहून बॅट घेतली होती, त्यानंतर बॅट चेंज केली. हे होतं कधी कधी. एकाच मैदानावर प्रणय सर खेळताना बॅट 2-3 बॅटने सराव करतो आपण. मोठ्या फटकाची गरज आहे. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळतील आणि मात्र इथे दंडित करतील गोलंदाजाला. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं उल्लंघन केलं जातं. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा रन या ठिकाणी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कन्सिडर केली जाणार. आणखीन 1 धावसंख्या खात्यात जमा होणार. धावसंख्या 1 बाद 4 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर. हाफ ट्रॅकर बॉल. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आपल्याला. विकेट्स मधून मदत आहे. सकाळचं सत्र चालू आहे. खरं तर दुपारी, आता मात्र दुपार झालेली आहे.
11:54 बराचसा उशीर झाला मॅचला, परंतु हरकत नाही. आता मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. ओय ऑफिश फटका, अफलातून टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर, वन बाउन्स ओव्हर द रो, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून आलाय चौकार. एक हट्टास होता आणि त्यासाठी संबंध अग्री कोळी आणि कराडी समाज एकवटला होता प्रणय मात्रे सर, आणि एक हट्ट दाखवला. हट्ट म्हणण्यापेक्षा आपला हक्क होता आणि आता मात्र त्या हक्काचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं नाव या ठिकाणी साकारताना पाहायला मिळेल आपल्याला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं, लोकनेते दिबा पाटील साहेब. आणि ज्यावेळी पहिली फ्लाइटिंग लँड होईल या ठिकाणी खऱ्या अर्थानं इंडिगोची झालेली सुद्धा एक व्यावसायिक फ्लाईट, परंतु ज्यावेळी डोमेस्टिक फ्लाइट लँड होईल ना त्यावेळी आपल्या कानी आवाज नक्कीच ऐकायला मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आपण दिबा पाटील विमानतळावर आपण पोहोचलेलो आहोत. हे आवाज ज्यावेळी आपल्या कानावर मिळेल ना त्यावेळी एक वेगळंच सुख आपल्याला मिळेल. धावसंख्या 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल आपल्याला. 30 सर्कल मध्ये जे खेळाडू सीमारेखाच्या बाहेर तैनात आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हरला आता मात्र खेळाडू थोडासा स्क्वेअर ढकलला, लॉंग ऑफ लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअरलेचा खेळाडू हलकासा स्क्वेअर ढकललाय. समोर टाकला बॉल, इथे मात्र फटका फसला, हवेत बॉल आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूवर येणार. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु सिंगल रोखू शकत नाही. पहिलं दशक प्रगतीपथावर लागते. नौपाडा संघाचं 40च्या वर धावसंख्या जमवाच लागतील या ठिकाणी, कारण फलंदाजी चांगली करावी लागेल. त्यानंतर मात्र ज्या धावसंख्या तुम्ही जमवाल ना त्यांना डिफेंड सुद्धा करायचा आहे. सो एक टोटल मनामध्ये नक्कीच चालू असेल या दोन्ही खेळाडूंच्या. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट्स, राऊंड द विकेट्स ने येतोय. आला द कार्पेटचा फटका, ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फंबल झालेत खेळाडू, चुकीला माफी नाही. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातोय. मिसफील्ड पाहायला मिळतोय. हा दबाव आहे खऱ्या अर्थानं. एक धावसंख्या रोखण्याचा गोलंदाज नाराज आहे. एकेरीला दुहेरीमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक त्याच खेळाडूकडे येणार. एक मोठा फटका अपेक्षित आहे. मगाशी याच खेळाडूच्या बॅट मधून आपण चांगला फटका पाहिलेत. 2 लेदर क्रिकेटचे खेळाडू आहेत का असे फटके पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी. यावेळी मात्र आगळा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर शेफल झाले होते परंतु अगोदरच पाहिलं गोलंदाज. आणि इथे मात्र काय घडलं, ही धाव आहे का पंच? नाही, अगोदरच म्हटलं मी, कारण गेम स्टॉप झाला होता. दोन्ही एन कडून प्रणय सर जर क्रीज सोडली तर धाव या ठिकाणी मात्र दिली जाईल, याची कृपया आपण दक्षता घ्या. येस, बॅट्समन सुद्धा सांगितलं डेफिनेटली. समोर टाकला, यावेळी मात्र स्विंग झाला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, लेग स्टंपच्या बाहेर. ॲज पर रूल व्हाईट बॉलचा सिग्नल, अंपायरचा एक्स्ट्रा रन या ठिकाणी पुन्हा एकदा मिळणार. धावसंख्या या एकेरीने 14 धावसंख्या, 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर, 4 षटकांची मॅच. एक मोठा फटका अपेक्षित आहे मात्र या ठिकाणी. समोर टाकला बॉल आणि या ठिकाणी मात्र ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळाडू आहेत त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. धावसंख्या 15. थेंबे थेंबे तळ साचे. एका दुःखाने सुद्धा पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. चांगले क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. अजून 2 षटकं आहेत, त्यामध्ये हाणामारी करू शकतो आपण, परंतु या ठिकाणी मात्र मनसुबे दाखवले होते. मिस्टामिंग स्ट्रोक आहे त्या ठिकाणी. मिड विकेटचा खेळाडू तिथे येणार. फेकी आणखीन चांगली झाली असती का? हा क्षेत्ररक्षकावर टाकलेला दबाव, त्यानंतर आलेल्या 2 धावा. 15 धावसंख्या होत्या, तिथून आले ही दुहेरी धाव. एकूण धावसंख्या 17. प्रणय मात्रे आमच्या समवेत जोडलेले आहेत. गुणलेखक प्रत्येक गोष्टीचा लोखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतात. गुणलेखक म्हणजेच समालोकाचा, कॉमेंटेटरचा पाठीचा कणा असं म्हटलं जातोय. इनसाइड एज, बॉटम एज पाहायला मिळाली आपल्याला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट्स अगोदरच खेळला होता, त्यानंतर मात्र चेंडू आला. सिंगल पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरीने मात्र धावसंख्या पुढे सरकण्याचा प्रयत्न. 18 धावसंख्या, 2 षटकाची समाप्ती. आणि इथे मात्र आपण पाहतोय 9च्या सरासरीने वाटचाल करतोय. पाणी घेऊन जा लगेचच मैदानामध्ये. वेळ अजिबात खर्च करू नका. 12th मॅन असेल किंवा आयोजक सुद्धा जाऊ शकता आपण. जय हनुमान 40+ या ठिकाणी पाहतोय सर्व आयोजक आणि त्याचबरोबर संयोजक. चांगली संकल्पना आणि चांगली स्पर्धा पाहतो. 4 दिवसाचा दैवित्यमान सोहळा
आणि आजचा मेगा फायनलचा अंतिमचा दिवस. मागचे 3 दिवस आपण पाहिले खऱ्या अर्थानं ग्रामीणचे सामने आपण पाहिले आणि त्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये गावदेवी जुहीगाव हा टॉप 4 मध्ये जाणारा संघ आणि दुसरा संघ आपण पाहतोय स्मायरा स्पोर्ट्स वहाळ. त्यानंतर मग कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला मंगेश मोती कोंबडभुजे. हे 3 संघ आपण पाहिलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये चौथा संघ कोणता जाईल याचं उत्तर अजूनपर्यंत अनुत्तरित आहेत. त्याला कारण अजूनही सामने बाकी आहेत. वेळ आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळते मित्रांनो. योग्य वेळ आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला नेहमीच तुमच्या यशापर्यंत घेऊन जात असतो. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. जलप्राशन केलेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेले होती आणि तिथून कानमंत्र सुद्धा गेला असेल. आता मात्र स्लॉग ओव्हरचं षटक चालू होणार. हा शॉर्ट फॉर्मॅट आहे, क्विक फॉर्मॅट आहे, त्यामुळे तुम्हाला डिसिजन सुद्धा क्विक घ्यावे लागतात. निर्णय अचूक आणि योग्य ते सुद्धा मायक्रो सेकंड मध्ये घ्यावे लागतात. कोणत्या गोलंदाजावर तुम्हाला प्रहार करायचा आहे, कोणता शॉट सिलेक्शन आहे. समोर टाकला बॉल, टॉपेज लागलेले, नो मॅन लँड मध्ये चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. चौकार पाहिला आपण. फलंदाज मनोजच्या बॅट मधून गोलंदाज पाहतो सुजित. ड्राईव्ह केला यावेळी मात्र स्लॉग स्विचच्या माध्यमातून अफलातून टायमिंग. काय फटका होता आणि काय आवाज आला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू पाठवला काउकरच्या डोक्यावरून. चौकार नंतर आलेला हा षटकार. खराब बॉल होता. समोर टाकला होता बॉल ओव्हर पिच आणि कसा सोडणार. बॅटच्या आणि चेंडूचा संगम जुळला ना प्रणय सर. काय तेव्हा मधुर ध्वनी ऐकायला आली. अप्रतिम. जणू का स्टंप माईक त्या ठिकाणी लावलंय. का चांगला या ठिकाणी पाहतो. शॉट सिलेक्शन चांगला आहे. हात खोलले जातात आता मात्र फलंदाज मनोजच्या माध्यमातून. हाफ ट्रकर बॉल खराब बॉल होता. मनोज नाराज असे स्वतःवर. शॉट सिलेक्शन थोडंसं चुकलंय. कव्हर मध्ये फटका खेळू शकला असता आपण. ऑप्शनच्या बराचसा बाहेर बॉल होता. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न आणि जी गेम प्लॅनिंग केली होती गोलंदाजानं ती मात्र सक्सेस झाली. 2 फटक्यानंतर आलेला हा डॉट बॉल. थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न. अँगल चेंज करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल फेकण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पाहतो आपण शॉर्ट बॉल. 3 खेळाडू आहेत. 3 तिगडा काम बिगडा असं म्हणावं लागेल. तिघांच्या मधीन चेंडू जातोय. खरं त्यांना प्रयत्न झाले होते परंतु त्या ठिकाणी मात्र आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. काउ कॉर्नरच्या रिझर्व मध्ये त्यांच्याकडे झेल झाला असता. सरळ रेषामध्ये जे खेळाडू असतात प्रणय त्यांनी झेलमध्ये येणं गरजेचं आहे. उलट्या रेषेमध्ये झेल घेणं खूप कठीण असतं क्रिकेटमध्ये. कपिल देव सरांचा तो झेल 1984चा आपण अजूनही पाहतोय. खरा बॉल आहे 83चा नक्कीच या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी 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 अप्रतिम होती. गॅदर करू शकले नाही परंतु तोवर 2 धावसंख्या जोडल्या जातात. धावसंख्या पाहतोय या दुहेरीने 32. आता मात्र धावसंख्येला आकार आला आहे. मी मागाशी म्हटलं 40-42 पर्यंत 45 पर्यंत पोहोचला तर मात्र कुठेतरी मॅच टफ होऊ शकतो आणि तोच टार्गेट सध्या मनामध्ये चालू आहे. तेच कॅल्क्युलेशन सध्या गणित तीच चालू आहेत या खेळाडूच्या मनामध्ये. फलंदाज इथे मात्र फटका फसला. बॅक टू द बॉलर. झेलची पुन्हा एकदा संधी आहे परंतु गरकन फिरलाय गोलंदाज आणि इथे मात्र झेल सुद्धा सुटला जातोय. अगदी भवऱ्यासारखे गोलंदाज फिरले. कॅच जज नाही झाली. कठीण होता झेल खऱ्या अर्थानं परंतु असे झेल तुम्हाला घ्यावे लागतात. झेल भूमिदान झाले. एक जीवनदान आणखीन एक दिला जातो. षटक क्रमांक 3 ची संपुष्टी आणि धावसंख्या पाहतो आपण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकामध्ये 18 होत्या आणि त्यानंतर मात्र 3 षटकांतर झालाय 34. अर्थातच जी गाडी सेकंड गिअर मध्ये चालली होती ना ती गाडी आता मात्र टॉप गिअरला चालू आहे. अर्थातच फलंदाजी आपण पाहतोय मनोज जोशी या खेळाडूनं जबाबदारी घेतलेली आहे. त्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिले. एक उत्तुंग असा फटका. 13 मध्ये 29 बनवल्यात त्यामध्ये एक षटकारचा समाविष्ट आहे. चांगली फलंदाजी. शेवटचं षटक 4 षटकांची मॅच. स्लॉग ओव्हरचं अंतिमचं षटक हाताळण्यासाठी
खूप मोठी जबाबदारी आहे आता. गोलंदाज भास्कर, एक अनुभवाची खाण असलेला गोलंदाज आपण पाहतोय. आपल्या गावासाठी बरंच काही दिलेलं आहे यांनी, परंतु आज 40+ साठी आणखीन चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक विकेट्स महत्वाची आहे, ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. ऑफ ब्रेक टाकला होता पहा, पडल्यानंतर पाहतोय पंचांकडे संशयाच्या नजरेत पाहिलं, बघतच राहिले फलंदाज पंचांकडे संशयाच्या नजरेमध्ये. डगआउट मधून आवाज आला एक, कारण ऑफस्टॉपच्या बाहेर बॉल होता. एक खेळाडू फक्त कव्हरच्या रिझर्व्ह मध्ये आहे, त्याला बीट करू शकता का तुम्ही? ही खऱ्या अर्थाने गेम प्लॅनिंग असेल. त्या खेळाडूला आणखीन प्रोडक्शन दिलंय पहा. गॅप आहे या ठिकाणी कव्हरच्या रिझन मध्ये, त्या ठिकाणीच चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र अक्रॉस लाईनचा फटका. ऑन ड्राईव्हच्या रिझन मध्ये आपण फटका पाहतो. लॉंगनचा खेळाडू प्ले मध्ये येतोय. चेंडूची उचल फेक झाली, तद्वर सिंगल आली. 2 चेंडू नंतर आलेली एकेरी धाव. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतोय मनोज. मगाशी सुद्धा तेच करायचं होतं, स्ट्राईक रोटेशन करायची होती. कदाचित डगआउट मधून आवाज दिला असेल प्रणय सर, कारण मनोजच्या बॅट मधून चांगले फटके येतात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. भास्कर समोर टाकला होता बॉल, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. काउकॉर्नरच्या रिझर्व्ह मध्ये खेळाडू आहेत. इथे मात्र पुन्हा आता पहा, फेकी चांगली झाली होती, परंतु तद्वर 2 धावा. गुड फिल्डिंग. बॅकअप पहा, बॅकअपला खेळाडू होते, त्यांच्या डोक्यावरून चेंडू निसटला आणि इथून मात्र आलेल्या या 2 धावा. 3 चेंडूचा खेळ संपला जातोय. पूर्वार्धामधले 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. अर्थातच या इनिंग मधले 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावसंख्या जमवणार, एक मोठा फटका अपेक्षित आहे. फलंदाजच्या माध्यमातून पाहतोय. फुल टॉस बॉल, मिसटायमिंग स्ट्रोक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि कव्हर कॉर्नरच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत, त्या ठिकाणी फंबल झालेत. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळणार. पार्टनरशिप पहा, ओपनिंगला आला होता खेळाडू आणि काय जबाबदारी स्वीकारली. चांगली फलंदाजी, दमछाक नक्कीच झाली असेल. सिंगल डबल कडे प्रणय सर तितकंच प्राधान्य दिलंय, फक्त मोठे फटके नाही. आणि ही गोष्ट यंगस्टर साठी प्रेरणादायी आहे, कारण आपल्याकडचे यंगस्टर फक्त षटकार चौकारकडे पाहतात. सिंगल डबल कडे पहा, 40+ मास्टरचे खेळाडू तितकंच प्राधान्य देत आहेत. समोर बॉल, अक्रॉस लाईनचा फटका, मोठा गॅप आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या पुन्हा एकदा मधोमध चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. (43 runs on a scorecard after loss of 1 wickets. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक प्रगती पथावर आहे. समोर टाकला बॉल, लॉफ्टेड फटका, त्या ठिकाणी खेळाडू आहेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. नो चान्स फॉर द फिल्डर. बॅक टू बॅक येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रो. हा दुसरा चौकार. केला जाईल, परंतु तत्पूर्वी जे सामना आपण पाहतोय, एका बाजूने घरच्या मैदानावर खारकोपर संघ 40+ आणि त्याचबरोबर मुंबईमधून बिलॉंग करणारा नौपाडा संघ 40+. प्रथमतः नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी घेतली. खऱ्या अर्थानं पाहिले आपण नौपाडा संघानं, आणि 4 षटकामध्ये धावसंख्या जमवल्यात 47 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. आणि त्यामध्ये क्लास परफॉर्मन्स कोणाचा राहिला, अर्थातच मनोज जोशी या खेळाडूने 17 चेंडूमध्ये 40 धावसंख्या जमवल्या, त्यामध्ये 1 षटकार आणि 4 चौकाराचा समावेश आहे. स्ट्राईक रेट अतिशय चांगला. नवापाडा संघ पाहतोय आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण सन्मान पाहणार आहोत ग्रुप ग्रामपंचायत गव्हाणचे माजी उपसरपंच, ज्यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच भरारी घेतलेले, असं एक तुम्हा आम्हांच्या सगळ्यांनाच हवेसे वाटणारे आणि त्याचबरोबर माणुसकीच्या दुनियातील, दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस, आदरणीय सन्माननीय सचिन शेठ गरज साहेबांचा या ठिकाणी मात्र आदरपूर्वक सन्मान केला जातोय. आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतोय, साहेबांचा सन्मान करायचा आहे. सन्मानाची जबाबदारीचे शाल साहेब आपल्या खांद्यावर, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण हा मोमेंटम देऊन आपला आदरपूर्वक सन्मान. धन्यवाद. या ठिकाणी आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल पुन्हा एकदा आपला शब्द सुमनानं सहर्ष स्वागत विनंती करतोय. आपण स्थानपन्न व्हायचं आहे. 48 धावसंख्येचं आव्हान आहे. 4 षटकं 24 मध्ये 48 म्हणजे प्रत्येक चेंडू माग 2 धावसंख्येची सरासरी, 12ची सरासरी. मी मागाशीच म्हटलं प्रणय सर, 40 ते 45+ धावसंख्या बनवल्यानंतर मॅच चांगली होऊ शकतोय.
घरच्या मैदानावर आता कसोटी लागेल पहा. इथेच याच मैदानावर हे खेळाडू तुम्हाला सराव करताना पाहायला मिळतील. मॅच जशी रंगेल ना तसा आवाजामध्ये आपण करूया बदल. पहिला सत्र नक्कीच आमच्या आवाजातून आपण ऐकला, तर दुसऱ्या सत्रासाठी आणखीन एक चांगला आवाज खऱ्या अर्थानं दोन समालोचक आपल्यासोबत जोडलेले आहेत. सुयक कोळी सर आणि त्याचबरोबर सागर मांडवकर सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तुर्तास थांबतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पर्धा. आजच्या दिवसामध्ये 40+ मास्टरचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. चमचमच्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. या ठिकाणी 4 बक्षीस, प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं हे बक्षीस. ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे starcricket.net त्यांच्या माध्यमातून सुद्धा. घर बसल्या प्रेक्षक मायबापसांना या ठिकाणी आपण पाहतोय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. कुठेही जाऊ नका, स्पर्धा पाहत राहा. आपल्या समेत जोडले जातील या ठिकाणी सागर मांडवकर सर. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद डाकी सर. वळूया आपण मॅचकडे. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. सुयक आमच्या समोर जॉईंट प्रणय, स्टार टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आणि आमचे डीजे ओमकारे, चांगलं संगीत. चला मॅच ऑन होतोय आपण. खारकोपर 40+ आणि नवापाडा 40+. तर पहिला अंक समाप्त झाला. विनिंग टार्गेटचा विचार केला 48चा पाठलाग करायचा. आता बॅटिंग करेल खारकोपर 40+. आकाश पाटील आणि दर्शन भोईर. नागेश पाटील अंपायर सिग्नल येईल. मॅच ऑन. पाठलाग करायचे 48 धावेचा. अगदी मागच्या सामन्यामध्ये पाहिलं 28 करायचे होते आणि तो सामना सहज जिंकला. आणि आता नागेश पाटील सेकंड स्पेल आपण पाहतोय. सामन्यातील उत्तरार्ध 48चा पाठलाग करायचे. 40+ क्रिकेटचा आनंद आज तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी काही दिवसापूर्वी रायगड 40+ प्रीमियर लीग पाहिली. काही दिवसानंतर पनवेल 40+ प्रीमियर लीग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि 40+च्या क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली सुधारणा झाली. इम्प्रूव्हमेंट 40+च्या सुद्धा खूप चांगल्या स्पर्धा होतात. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आज खारकोपर 40+ आणि नवापाडा 40+. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन होतं. थोडा आखूड टप्प्याचा चेंडू होता. इनसाइड अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवला. धाव घेण्याची तयारी. क्रिकेटमध्ये समय सूचकता असावी लागते. खेळावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन, खास करून जेव्हा आपण 40+चा क्रिकेट पाहतो, पॉझिटिव्ह क्रिकेट त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिलं. आय सेटल केले जातात. काही अंशिका म्हणूया 40+चे अनेक खेळाडू सरावाला खूप महत्त्व देतात. अगदी मॉर्निंगला सराव करत असतात. आणि खेळामध्ये डिसिप्लिन हे 40+चं आज तागायत राहिलं. नागेश पाटील 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा आहेत. एकूण धाव फलक पाहिलं तर 2 जिते. टार्गेट आहे 48. नागेश पाटील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं लॉफ करतोय. डीप लॉंग ऑनला फिल्डर रेडी. कठीण होतं पकडणं. 2 धाव घेण्याची तयारी वेगानं. वेल टेकन टू वेल. क्षेत्रक्षणाचा दर्जा चांगला असेल ना तर एक बलकटी असते. क्रिकेटमध्ये क्षेत्रक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. झेल घेण्याला खूप महत्त्व दिलं जातं. आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीचं सक्रिय होताना फिल्डिंग डिपार्टमेंट. डीप लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट आहे. ऑन साईडला पहिलं षटक. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 4 आहे. आणि पाठलाग करायचं 48. फुटवर्क वापरले. मिड ऑफ कडे झाली चूक. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. स्ट्रेटला आला आणि अगदी हा चेंडू अडवला. धावसंख्येचा पाठलाग होईल. गोलंदाजी करताना नवापाडा 40+ला विकेट हवे. या जोडीला फोडणं, या जोडीला माघारी पाठवणं एक नवं आव्हान असेल. मात्र बॅटिंग करताना शांत डोक्यानं खेळतोय आकाश पाटील आणि दर्शन भोईर. नागेश पाटील पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर लॉफ करतोय बॅटच्या मधोमध. अगदी परफेक्ट टायमिंग. पकडणं थोडं कठीण होतं. वेगाने चेंडू गेलाय. 4 धावा मिळतील. सुपर स्ट्रोक.
लक्ष विद्या मॅच कडे नागेश पाटीलला आपण जरूर पाहतो। आतापर्यंत 5 चेंडू 1 चौकाराला एकूण धावफलक 9 9 रन्स ऑन बोर्ड। लाईन चांगली होती, ऑफ स्टंपवर चेंडू डिलिव्हर केला। गोलंदाजाला विश्वास होता का हा चेंडू मी डॉट फेकेन आणि तो विश्वास हवा लागतो। आतापर्यंत नागेश पाटील यांचे षटक पाहिलं। नवापाडा 40+ साठी कंपॅरिझन आपण केली, अगदी फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पाहिलं जेव्हा पॉवर प्ले 1 मध्ये विजय पाटील खारकोपर 40+ कडून गोलंदाजी हाताळली 9 दिल्या होत्या आणि अगदी त्याच पद्धतीनं हा प्रवास होतोय। संपूर्ण आमची आयोजन कमिटी प्रचंड मेहनत घेत असताना जे हनुमान क्रिकेट क्लब आपण पाहतोय वैभव घरत असतील आणि आज आमचे संपूर्ण पाहुणा वर्ग सचिन शेठ घरत यांना आम्ही जरूर पाहतो। आज 40+ आनंद त्याने घेतला। आज गावासाठी खेळत असताना जरूर पाहिलं महेश स्पोर्ट्स 40+ संघाला चांगले योगदान त्यांच्या मार्फत पाहिलं। गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळाला। खेळपट्टीचा अभ्यास केला जाईल। नागेश पाटील 9 आल्या, दर्शन भोईर 3 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक योगदान 5 आणि आकाश पाटील। चला थोडा स्पीडअप हवाय आणि आयोजकांकडून नंतर सूचना जरूर आल्यात। विनर विनर मध्ये मॅच होईल। नेक्स्ट मॅच विनर विनर मध्ये असेल। दोन्ही संघ याची नोंद घ्या। उमेश जाधव नवापाडा 40+ एकूण धावा 9। आता क्षेत्ररक्षण थोडं विखुरलेलं असेल। डीप लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय। पहिला चेंडू स्लोवर 1, गती कमी केली, स्ट्रेट चेंडू होता आणि अगदी टप्पा पाहिला तर चांगला होता, दर्जा चांगला दाखवला। गोलंदाजांना हे वेगळं करावं लागतं। आपल्या 6 चेंडूच्या स्पेलमध्ये जर तिखट मारा करायचा असेल तर वेगळ्या धाटणीचे चेंडू फेकणं हे महत्त्वाचं असतं। चर्चा तिथे होईल। पुढचा चेंडू उमेश डॉट चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं समोर ठेवलाय, ताकदीचा वापर, स्ट्रोक चांगला आहे। डीप लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्न जरूर करेल। एक्स्ट्रा कव्हर कडून चेंडू तो अडवला, अगदी भरपूर मोठी गॅप आहे आपण पाहिलं। पॉइंट टू लॉंग स्टॉप, इथे संधी असतील फलंदाजांना खोलून खेळण्याची। मोठी गॅप आपण पाहिली तर स्क्वेअर लेग टू फाईन लेग, तिथे भरपूर मोठी गॅप आहे, मात्र जाळं रचलंय ते मिड विकेट लॉंग ऑन असेल आणि स्क्वेअर लेग। उमेश जाधव पुढचा चेंडू फुटवर्कचा वापर केला, टॅप करतो, स्टियर स्टायलिश पद्धतीने चेंडू अडवला। मिड ऑफ कडून कुठली चूक आणि उमेश जाधव यांचे स्पेल पाहिला। आतापर्यंत डॉट 2 धावा आल्या, सिंगल 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं। दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली, एकूण धावफलक 12। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय। डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला विनंती केली जाईल। डीप मिड ऑन थोडा हलवतोय, डीप लॉंग ऑन आहे समोर खेळण्यासाठी। बॅटिंग करताना खारकोपर 40+ दर्शन भोईर 1 चौकार पाहिला, 3 चेंडूचा सामना केला दर्शन भोईर। टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, उंची कमी होती बघा। हा डॉट बॉल, इथून जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा दबाव दडपण वाढेल आणि खेळामध्ये तुम्हाला प्रेशरमध्ये खेळणं हा धोकादायक असतं आणि तो प्रयत्न असेल। कदाचित उमेश जाधवला विकेट हवी, आतापर्यंत विकेट मिळत नाहीये। धावफलकावरती 12। ताकदीचा प्रचंड वापर, डीप लॉंग ऑन कडे गेला, क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली आणि इथे संधी मिळाली। क्रिकेटमध्ये अचूक वेळ साधणं खूप महत्त्वाचं असतं। कामगिरीमध्ये सुधारणा करणं, क्षेत्ररक्षकांची साथ अशा परिस्थितीमध्ये मिळणं खूप महत्त्वाचं। एकही विकेट मिळत नाही, तो एक चिंतेचा विषय। गोलंदाजांकडून दर्जा जरूर पाहायला मिळतोय। 1 चौकार आल्यानंतर उमेश जाधवचं कमबॅक हे संघासाठी कमालीचे। 2 धावा, त्यानंतर सिंगल, 2 डॉट सुद्धा आलेत। खोलात टाकलाय, दर्जा चांगला आहे। आतापर्यंत उमेश जाधव गुड बॉलिंग, टफ बॉलिंग पाहायला मिळाली। गोलंदाजाचं शक्ती प्रदर्शन, पॉवर प्ले मध्ये धावा आल्या तर 9 आणि आता आपण धावा पाहिल्या तर एकूण आल्या 6। 2 षटकानंतर 15। कंपॅरिझन पुन्हा करूया। 48 धावा होत्या, 2 षटकानंतर 18 होत्या आणि आता धावा आहेत त्या 15। तर अशोक सरांचं इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम सुस्वागतम। 48 धावांचा पल्ला आहे। विनिंग कॅल्क्युलेशन 12 मध्ये 33 करायचे, लक्ष थोडंसं कठीण आहे। पाणी घेऊन जा, ड्रिंक्स ब्रेक आहे 2 षटकानंतर।
12वे खेळाडू आपण सुद्धा रेडी राहिला तरी चालेल. नंतरचा सामना असेल जो विनर्स मध्ये खेळवला जाईल. फर्स्ट मॅच विनर, सेकंड मॅच विनर. खारकोपर 40+ पांडा आता बऱ्यापैकी आपण पाहतोय जड आहे, कारण जर सामना जिंकायचा असेल तर इथून पुढे त्यांना उत्तर शोधावं लागेल. कारण फिल्डिंग टीम नवापाडा अगदी प्रत्येक क्षेत्ररक्षक आपल्या पोझिशनवर मेहनत करतो, कसून मेहनत चालू आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल नावडे 40+ आणि उल्वे 40+ त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल जो पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. मात्र सूचना असतील यानंतर विनर मध्ये आपण सामना खेळवणार आहोत. तर 2 षटकं संपली, धावा 15. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. 12 बॉल 33. खारकोपर 40+ आणि त्यांच्या विरुद्ध नवापाडा 40+. फाईट चांगली रंगते. अगदी दुपारचं सत्र आहे, 12 वाजून गेलेत, 12:20. आज फायनलचा डे. मी खेळाडूंना विनंती करेन थोडा स्पीडअप आम्हाला हवाय, आज 2 मॅचेस एक्स्ट्रा असतील. अजित म्हात्रे पहिला चेंडू गुडलाईन स्पॉटवर, उंची थोडी कमी ठेवली, दबाव वाढला. खारकोपर 40+. 11 मध्ये 33. 11 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. पुढचा चेंडू अजित म्हात्रे. लाईन पाहिली, फटका खेळला जरूर, स्लीप मधून आलाय चेंडू थर्ड मॅन कडे. प्रयत्न जरूर चांगले होतील, मात्र चेंडू रोखणं कठीण. आउटफील्ड मध्ये वेग मिळतील 4 धावा. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड 10 मध्ये 29 करायचे अजून. टार्गेट विजयासाठी करायचे 48. तर अशोक सरांचं इथे आगमन झालं. त्यांच्याकडून या स्पर्धेला 2000चं आर्थिक सहाय्य. दानशूर दात्यांचा आपण मनापासून धन्यवाद देऊया. सामना जिंकायचा असेल, लेग बायचा इशारा आलाय, अंपायर सिग्नल. सामना जर जिंकायचा असेल खारकोपर 40+ला तर 2 हात करावे लागतील, लढावं लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. लक्ष थोडंसं वाढलंय. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी मोठे आणि या माइलस्टोनला जर परावर्तित करायचं असेल तर इथे आक्रमण करणं खूप महत्त्वाचं आहे आणि इथून पुढे तो महत्त्वाचा टप्पा आहे. बॅटिंग टीम 9 मध्ये 28. पुढचा चेंडू स्ट्रोक बनवला, बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. सेन्सिबल क्रिकेट, सौजन्यशील क्रिकेटचं उत्तम उदाहरण. गोलंदाज सक्रिय होतात, काही संधी निर्माण करून देत नाही. 8 मध्ये 28. अजित म्हात्रेला पाहतोय. पुढचा चेंडू येणारे 8 मध्ये 28. फुटवर्क वापरले, लॉफ केलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज रेडी आणि सोडलाय झेल. काही फरक पडणार नाही. पाठीराख्याला माहिती आहे, विश्वास त्याने. जल्लोष आनंदामध्ये परावर्तित होणार का? कारण सिंगल डबलनं काही वाकडं करू शकत नाही. इथून सामना जिंकायचा असेल तर या सलामीवीरांना आक्रमण करावं लागेल. 7 चेंडू 27. क्रिकेटमध्ये असं समीकरण बऱ्याच वेळा चेस होताना पाहिलं आणि आता 7 मध्ये 27. या चेंडूवर मोठा फटका हवाय. तो प्रयत्न नक्कीच झाला, मात्र कनेक्शन झालं नाही. थोडी निराशा असेल, दबावाचं वातावरण, थोडी घसरगुंडी झाले. विजयाच्या मार्गावर आरूढ होण्याच्या तयारीमध्ये संघ आपण जरूर पाहतो. बॅटिंग टीम खारकोपर 40+ बॅकफुटला आहे, मात्र नवापाडा 40+. येणारे 6 चेंडू आणि 26 धावा. लक्ष विद्या मॅच कडे. खारकोपर 40+ आणि नवापाडा 40+चा क्रिकेट आपण सर्वजण एन्जॉय करतात. दर्शन भोईरवर अपेक्षा आहेत, अपेक्षा आकाश पाटील यांच्यावर सुद्धा आहेत. 6 मध्ये 26. गोलंदाज झालेत मनोज जोशी. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, उमेशनं धावा दिल्या 6. गुड बॉलिंग. आक्रमण जरूर केलंय, कोणी क्षेत्ररक्षक नाही. मात्र आता उत्तर शोधायचं असेल तर फलंदाजांना हेच करावं लागेल.
5 मध्ये 22 अंपायर सिग्नल मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा मॅच कडे विनिंग टार्गेट 48 धावा करायचे आणि आता 5 मध्ये 22 समोर आले. लॉफ करतोय कार्पेटच्या माध्यमातून. सिंगल डबल न काही बिघाडू शकत नाही. आज नवापाडा संघाचं संतुलन चांगलं आहे. त्यांचा विस्फोटकपणा पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना आणि तेवढ्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी. 27 झालेत, 48 करायचे. 4 मध्ये 21 ऑन साइडला लॉफ करतोय. जरूर पंच इशारा करतील 4 धावा की 6 धावा, मात्र नक्कीच येतील 4 धावा. तर रोशन म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आले. आकाश पाटील यांनी जर षटकार मारले तर 2000चं बंपर कॅश प्राइज. 3 सलग 3 षटकार, 3 मध्ये 17, 3 षटकार ठोकावे लागतील. स्लोवर 1 स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज होणार बाद. 2 चेंडू आणि 17 धावेची गरज. किरण पाटील उल्वे संघातील एक ऑलराऊंडर 40+ चे दमदार खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा जलवा पाहिला आणि किरण पाटील उल्वे यांचे इथे आगमन झाले. आमचे समालोचक मित्र, क्रिकेटचे समीक्षक, निसर्ग प्रेमी सुद्धा आहेत आणि त्यांना आम्ही पाहतो ट्रेकिंग लवर सुद्धा आहेत. यायचे किरण पाटील. 2 मध्ये 17 विनर मध्ये मॅच होणार आहे आणि त्यानंतर नावडे 40+ आणि उल्वे 40+ असेल. चेंजेस झालेत. किरण आम्हाला माहिती देतोय. करावे 40+. लॉफ करतोय डीप खडे आणि हा षटकार. काही अंशी का होईना सामना जरूर हातामधून निसटतोय, मात्र प्रयत्न चांगलेत. आता 1 मध्ये 11. चला विनंती असेल करावे 40+ विरुद्ध उल्वे 40+. 1 मध्ये 11 सामना जिंकला तो सोप्या पद्धतीनं नवापाडा 40+ या संघानं. तर विनर मध्ये होईल टॉस आणि मॅन ऑफ द मॅच देऊया मनोज जोशी. 17 मध्ये 40 धावेची दमदार खेळी आणि त्यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. मनोज जोशी नवापाडाचे ठरले मॅन ऑफ द मॅच आणि मी सचिन शेट यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि